पुढचं ऐका. पाप पुण्याची शिदोरी आपल्यासोबत येणार आहे. आपण जसं जन्माला आलोय त्याला आजीबाईंना माहीत असतं पूर्वीच्या काळी एखादं बाळ जन्माला येऊ द्या आणि जन्माला आल्याच्या नंतर त्याला पांढरा कपडा गुंडाळलेला जातो. पांढरा कपडा गुंडाळलेला जातो ना, पांढरा कपडा गुंडाळलेला जातो. त्याला खिसा असतो का हो? खिसा नसतो. आणि आपण समजा मेल्याच्या नंतर त्याला ही पांढरा कपडा गुंडाळलेला जातो. त्याला खिसा असतो का? नाही, त्यालाही खिसा नसतो. याचा अर्थ म्हणजे जसं आपण जन्माला आलोय, एकटं जन्माला आलोय आणि एकट्यालाच मरायचं आहे, एकट्यालाच यायचं आणि एकट्यालाच मरायचं आहे. काहीच आपल्यासोबत येणार नाही. जसं एखादं किरायाचं घर असू द्या आणि किराया मालकानं जर म्हटलं तुला आजच्या आज घर खाली करावं लागणार आहे, त्याच वेळी त्या क्षणाला आपल्याला घर खाली करावं लागणार आहे. त्या क्षणाला आपल्याला घर खाली करावं लागणार आहे. तसं त्या भगवान परमात्म्याने आवाज दिल्याबरोबर हे घर खाली करावं लागणार आहे. जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जब आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जब आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. वक्त ऐसा भी आएगा नादान, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. त्या भगवान परमात्म्याने आवाज दिल्याबरोबर हा नरदेह आपल्याला सोडायचा आहे. म्हणून आपल्याला तर एक ना एक दिवस जायचं आहे, एक ना एक दिवस जायचं आहे. कोणी अमृत पिऊन आलंय का? अमृत पिऊन कोणीच आलेलं नाही. जसं जन्माला आलोय तसं आपल्याला एक ना एक दिवस जायचं आहे. त्या भगवान परमात्म्याने सुंदर असं नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. दादा रामदास स्वामी 100 वर्षाचं आयुष्य सांगतात. किती वर्षाचं? 100 वर्षाचं. आपण तिथपर्यंत जाऊ याची काही शाश्वती मी देत नाही बरं का. 100 वर्षाचे आयुष्य कसं निघून जातं हे रामदास स्वामी सांगतात. नीट लक्ष देऊन ऐका. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे
वदा नारायण 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. दारा या शब्दाचा अर्थ म्हणजे आपली पत्नी, आपली बायको बरं का. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाले डोळा 40 आले. काकांसारखा चष्मा. डोळा 40 आले. डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाटी मग हात आणि काठी. वसवस लागे पाठी मग त्याची हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना मग आता उठल्याने बोलवेना. बोलव्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपविशी. पाण्यावीन मछली जैसी होतो जीव कासा विसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 आता बोलवेना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदासी स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काही तरी करारे साधन सावधान. आपलं 100 वर्षाचं आयुष्य कसं असतं दादा आणि कधी निघून जाईल काही सांगता येतं का नाही. शिवहर शिवहर.